आशिष शेलारांची ही प्रतिक्रिया होती। पुढे आपण नितेश राणेंसंदर्भातल्या बातमीकडे वळतोय। आमदार नितेश राणेंचं आयुक्तांना पत्र गेलेलं आहे। आयुक्त मुंबईचे इक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवण्यात आलंय नितेश राणेंकडून। गिरगाव चौपाटीवरील गॅलरी नियमबाह्य आहे। नवीन प्रेक्षक गॅलरी ही नियमबाह्य आहे असं नितेश राणे म्हणालेले आहेत। गॅलरी नियमबाह्य उभारली जाते याकडे या पत्राच्या माध्यमातून नितेश राणेंनी लक्ष वेधलेलं आहे। बांधकाम करताना सगळे नियम धाब्यावर बसवले गेलेले आहेत। सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नितेश राणेंनी केलेली आणि जर कारवाई झाली नाही तर न्यायालयात जाऊ असंही राणेंनी म्हटलं आहे। आयुक्त इक्बाल सिंह चहल मुंबईचे, ज्यांना हे पत्र नितेश राणेंनी पाठवलेलं आहे। गिरगावमध्ये जी गॅलरी उभारण्यात आलेली आहे त्याच्याविषयीचं हे पत्र आहे। गिरगाव चौपाटीवर विविंग गॅलरी उभारलेली आहे। ही विविंग गॅलरी पर्जन जलवाहिनीवर उभारलेली आहे। त्याचबरोबर समुद्रामध्ये पिलर्स ही टाकलेले आहेत। सीआरझेडचे कुठलेही नियम या निमित्ताने पाळलेले नाही। अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला हाताशी धरून अक्षरशः जनतेच्या पैशाचा चुराडा आणि उधळपट्टी सुरू आहे। आमची एवढीच मागणी आहे की मुंबई महापालिका आयुक्तांनी MRTP ऍक्ट अंतर्गत यावर कारवाई करावी, नाहीतर आम्हाला न्यायालयामध्ये दाद मागायला लागेल। अजून काही घडामोडींकडे वळूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।